एक महत्त्वाची बातमी, संपूर्ण अयोध्या नगरी रामाच्या स्वागतासाठी सज्ज झाली। संपूर्ण अयोध्येत चैतन्याचं वातावरण आहे। धर्मपथावर लावलेल्या सूर्यखांबाने अयोध्येत येताना शोभा वाढवली। सगळीकडे विकास कामं जोरात सुरू आहेत आणि याच अयोध्येतून TV9 मराठीच्या वॅनिटी व्हॅनमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी। पाहूया। संपूर्ण अयोध्या नगरी आपल्या रामाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे आणि संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये पुन्हा एकदा राम राज्यामध्ये आल्यासारखा भास होते। आपण पाहतोय की अयोध्येमधल्या रस्त्यांवरती सध्या आपण TV9 मराठीच्या वॅनिटी व्हॅनमधून प्रवास करतो आहोत आणि आपण पाहतोय की सध्या आपण या लता मंगेशकर चौकामध्ये आहोत, जिथूनच पुढे आपल्याला राम जन्मभूमीकडे जाणारा रस्ता पाहायला मिळतो। या रस्त्यावरती आपण पाहतोय की गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। या चौकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालेलं होतं आणि याच ठिकाणी पंतप्रधानांनी सुद्धा या विना चौकामध्ये या विनासोबत फोटो जो आहे तो काढलेला होता। समोर आपण पाहतोय आपल्याला ही राम की पायरी आपल्याला पाहायला मिळते, ज्या शरयू नदीच्या तीरावरती मोठ्या प्रमाणावरती साधू संत जे आहेत ते येत असतात। हा शरयू नदीचा घाट आहे, इथूनच पुढे आपल्याला लता मंगेशकर चौक लागतो आणि आपण पाहतोय की संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये एक विकासाचं रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। या धर्मपथावरती हे सगळं काम जे आहे ते जोरामध्ये सुरू आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी हे सूर्यखांब जे आहे ते लावण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की राम जन्मभूमीकडे हा जाणारा रस्ता, या रस्त्यावरती वर्दळ मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि आपण पाहतोय की संपूर्ण अयोध्या नगरी एक चैतन्याच्या वातावरणामध्ये नाहून गेलेली आहे। उत्साहाचं वातावरण, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की हे नवीन अयोध्येचं रूप आपल्याला पाहायला मिळतंय, तो म्हणजे ह्या सूर्यखांब जे आहेत ते या धर्मपथावरती लावण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय की वरती सूर्यखांबाची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते, ज्यावरती जय श्रीराम हे हनुमानाच्या गदेची प्रतिकृती काढण्यात आलेली आहे आणि संपूर्ण मार्गावरती आपण पाहतोय की हे काम जे आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि या मार्गावरूनच पुढे रामभक्त जे आहेत ते थेट आपल्याला राम जन्मभूमीमध्ये जाताना पाहायला मिळतील। कॅमेरा पर्सन राकेश स्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।